नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक अपडेट घेऊन आलो मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, ही जी अपडेट असणार आहे, वर्धा जिल्ह्यातील आर्वी कारंजा व आष्टी येथील संत्रा पीक नुकसाना भरती विशेष पॅकेज इथं आलेलं आहे. आता या पॅकेजमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे, कशा पद्धतीने हा पॅकेज मिळणार आहे, याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी आता या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं आणि आपलं इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक आयडीला पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. तर शेतकरी मित्रांनो, आता हा जो जी-आर आलेला आहे, वर्धा जिल्ह्यातील आर्वी कारंजा व आष्टी येथील संत्रा पीक नुकसान भरपाई विशेष पॅकेज इथं देण्यात आलेलं आहे. आता महाराष्ट्र शासन महसूल वन विभागाकडून हा जी-आर आलेला दिनांक 6 जानेवारी 2026 चा लेटेस्ट जी-आर असणार आहे. त्याच्यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे, जी आपण वाचून घेऊ. अतिवृष्टी व पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निवास अनुदान इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते. संदर्भ दिन क्रमांक 2 येथील 27/3/2023 रोजीच्या शासन निर्णयामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची निकष व दर विविध करण्यात आले. ओके. आता केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने 30/1/2014 मध्ये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याची धोरण निश्चित केलेली आहे. दिनांक 22/6/2023 च्या शासन निर्णयामध्ये सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी उपविभागातील आर्वी कारंजा व आष्टी तालुक्यामध्ये संत्रा पिकांचे मे 2025 मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व जून 2025 मध्ये मृग बहाराच्या कालावधीत पावसाचा खंड व तापमान 40 डिग्रीच्या व वर असल्यामुळे मृग व बहार वगळून शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानासाठी विशेष निधी मागणीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त नागपूर यांच्याकडून संदर्भ क्रमांक 3 येथील दिनांक 3/9/2025 रोजीच्या पत्रामध्ये सादर करण्यात आलेला आहे. ओके. संत्रा फळ पिकांच्या नुकसानाकरिता विशेष बाब म्हणून मदतीच्या मागणीचा प्रस्ताव दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचारार्थ ठेवण्यात आलेला होता. मंत्रिमंडळाने विशेष बाब म्हणून मदत देण्याबाबत खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे. आता शासन निर्णयाच्या मध्ये बघून घेऊया आपण आता. ओके. आता वर्धा जिल्ह्यातील आर्वी उपविभागातील आर्वी कारंजा व आष्टी येथील संत्रा पिकांचे मे 2025 मध्ये झालेला अवकाळी पाऊस व जून 2025 मध्ये संत्रा मृगबाहेरच्या कालावधीत पावसाचा खंड व तापमान 40 डिग्रीच्या वर असल्यामुळे मृग बहार गळून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानासाठी विभागीय आयुक्त नागपूर यांनी प्रस्तावित केल्यानुसार 12,38,91,300 इतक्या निधीमध्ये निधीमध्ये मदत विशेष बाब म्हणून देण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. ओके. आता किती निधी मंजूर झालेला आहे? 12,38,91,300 रुपये. ओके. आता जिल्हाधिकारी वर्धा व विभागीय आयुक्त नागपूर यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार आर्वी कारंजा व आष्टी तालुक्यातील 315 गावातील 5,506 हेक्टर बाधित क्षेत्रातील 8,999 लाभार्थ्यांना या शासना निर्णयासोबत जोडलेल्या विवरणपत्रानुसार दर्शविल्याप्रमाणे डीबीटी द्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात विवरित करण्यात यावी. म्हणजे हे जे पैसे डायरेक्टली तुमच्या बँक खात्यामध्ये पडणारे डीटीपी सह डायरेक्ट ट्रान्सफर केली जाणार आहे तुमच्या बँक खात्यामध्ये. लाभार्थ्यांची माहिती विविध नमुन्यात काळजीपूर्वक तयार करावी. त्यांच्याबरोबर प्रचलित नियम व कार्यप्रणालीनुसार कारवाई करावी. आता कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना दुरुक्ती होणार नाही याची तहसील व जिल्हा अधिकाऱ्याने कटकक्षाने दक्षता घ्यावी. वरील निधी खर्च करताना संदर्भ दिन सर्व शासन निर्णयामध्ये सूचनांचे व निषेधांचे काटेकोरपणाने पालन करण्यात यावे. ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा. ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरिता विविध केलेल्या अटी शर्तींची पूर्तता होत असल्याची खात्री
संबंधितांनी करायची आहे. आता लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतींचा तपशील जिल्हा अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हा अधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात. या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा अधिकारी यांची राहणार आहे. खर्चाचे लेखी निधी आहरित करण्यात येणाऱ्या कार्यालयांच्या स्तरावर ठेवण्यात यावेत व करण्यात आलेल्या खर्चांचा कोषागार कार्यालय व महालेखपाल कार्यालयाची त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा व उपलब्ध करून दिलेल्या उपरोक्त निधी खर्ची पडल्यानंतर तातडीने निधीचे उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधिताकडून प्राप्त करून घेऊन एकत्रितरित्या शासनास सादर करण्याची जबाबदारी संबंधित नियंत्रण अधिकारी यांची असेल. ओके. आता याच्यामध्ये वरील प्रयोजनासाठी प्रधान लेखाशीर्ष मागणी क्रमांक मुख्य लेखाशीर्ष नैसर्गिक आपत्तीच्या निवारासाठी अर्थसहाय्य पूर चक्रीवादळ इत्यादी अनुग्रह सहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानका व्यतिरिक्त खर्च नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसानाकरिता शेतकऱ्यांना सहाय्य अनिवार्य सहाय्यक अनुदान वेतन स्तर त्यानंतर अंतर्गत सोबतच्या विवरणपत्रासोबत दर्शविल्याप्रमाणे खर्च करण्यात यावा. ओके. सदर खर्च हा आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये उपलब्ध असलेल्या निधीमधूनच खर्च करण्यात यावा. ओके. अशा पद्धतीने हा GR आलेला आहे. त्याच्यानंतर शासन निर्णय महसूल व वन विभाग शासन निर्णयातील आता 6 जानेवारी 2025 चे विवरणपत्र 6 जानेवारी 2026 चे विवरणपत्र देण्यात आलेले आहे. ज्यामध्ये अनुक्रमांक जिल्हा तालुका लाभार्थ्याची संख्या मंडळाचे नाव शेती पिकाचे बाधित क्षेत्र किती आहे हेक्टर किती ते दिलेलं आहे अपेक्षित निधी दिलेला आहे. ओके. आता त्याच्यामध्ये बघायला गेलं जिल्हा असणार आहे फक्त इथं वर्धा. ओके. आता वर्धा जिल्ह्यामध्ये जर बघायला गेले तर तालुके असणार आहे. तालुक्यामध्ये सगळ्यात पहिला आता तालुका दिलेला आहे आर्वी. ओके. आर्वीमध्ये 1071 संख्या असणार आहे शेतकऱ्यांची. याच्यामध्ये मंडळाची नावं दिलेली आहे जे की बघू शकता तुम्ही. खरांगणा त्याच्यानंतर विरुड दाऊदपूर आर्वी वाढोटा वाढोणा रोहणा अशा पद्धतीचे आर्वीमध्ये मंडळांची नावे आहे. याच्यामध्ये हेक्टर दिलेले आहे बाधित. ओके. त्या गावांनुसार तुम्हाला इतकी निधी मिळणार आहे. ओके. याच्यात बघू शकतात तुम्ही. आता याच्यामध्ये इथं 1,62,000 रुपये आहे. हो. याच्यामध्ये 3,22,885 आहे विरुडमध्ये. ओके. दाऊदपूरमध्ये 23,99,625 रुपये आहे. अशा पद्धतीने हे आहे. ओके. त्यानंतरचं दुसरं असणार आहे आष्टी. आष्टीमध्ये 2779 बाधित शेतकरी आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला याच्यात आष्टी अंतोरा साहूर तळेगाव हे आपल्याला 4 गावे बघायला मिळतात मंडळामध्ये. ओके. याच्यामध्ये पण आलेली आहे. आता वर्धा जिल्ह्यामध्ये आता तालुका असणारे कारंजा याच्यामध्ये असणारे 5,149 शेतकरी. याच्यामध्ये कारंजा सारवाडी ठाणेगाव कन्नमवार ग्राम आणि दाभा अशी गाव आपल्याला बघायला मिळतात. आता या सगळ्या गावांना मिळून टोटल शेतकरी असणार आहे 8,999. बाधित हेक्टर आहे 5,506.28 हेक्टर. ओके. टोटल इथं मंजूर झालेली जी निधी आहे 12,38,91,300 रुपये. ओके. इथं खाली पण मराठीत दिलेले आहे की 12,48,51,300 रुपये इतका निधी मंजूर झालेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. ओके. किंवा याची PDF फाईल मी तुम्हाला देऊनच देईल टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपला. तर तुमच्यासाठी चांगली इथं मी अनुदानाची इथं पॅकेज वगैरे घेऊन आलेलो आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कोणत्याही शेतकऱ्याला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram फेसबुकला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर की तुम्हाला हा PDF फाईल डाउनलोड करायचा असेल शेतकरी मित्रांनो तर टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपला मी शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड पण करू शकतात. ओके. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप Insta ID फेसबुक आयडीला. तर नक्की फॉलो करायला विसरू नका. ओके. आणि काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. ओके. वर्धा जिल्ह्यामध्ये जे पण आपले असेल. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. आणि असेच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी मी डेली बेसिसवर घेऊन असतो. अशा नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूयात आणि स्टुडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.